तर नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो. तर मी एक आधीचा व्हिडिओ या ठिकाणी दिलेला होता तुम्हाला की बदललेली जी एकूण 8वी असेल किंवा 5वी साठीची असेल जी परीक्षा पद्धती आहे त्या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल मी एका ऑफिशियल वेबसाईटवरती या ठिकाणी आलेली आहे. या वेबसाईटची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही थेट त्याच्यावरती जाऊन या ठिकाणी काय करू शकता, जे काही फाईल आहेत ती डाउनलोड करून घेऊ शकता. तर या ठिकाणी मी थेट या स्क्रीनवरती इथं दिसत असेल तुम्हाला की पूर्वी कशा असायच्या की नमुना सराव प्रश्नपत्रिका 2024 मग 10वी आणि 12वीसाठी असायच्या, पण आता 8वी आणि 5वीसाठी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसत असणार आहे. तर ही जी सराव प्रश्नपत्रिका आहे ती साधारण 7/12/2023 रोजी या ठिकाणी अपलोड करण्यात आलेली आहे. आपण सुरुवातीला 5वीचं बघूयात. या ठिकाणी 5वीसाठी जी प्रश्नपेढी आहे ती या ठिकाणी समोर दिसते बघा तुम्हाला. इंग्रजी असेल, उर्दू, गणित आहे, मराठी परिसर अभ्यास भाग 1-2. आणखीन इथं प्रश्नपत्रिका, संविधान तक्ता आणि त्याची उत्तरसूचीसुद्धा दिलेली आहे. तर सुरुवातीला आपण एक इंग्लिशचा बघूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा जो क्वेश्चन पेपर आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल की यामध्ये ना स्टार्टिंगला इथं मार्क सिस्टीम दिलेली आहे बघा. तुम्ही बघू शकत असाल रायटिंगसाठी म्हणजे रायटिंग स्किलसाठी किंवा रिटन मार्क्स जे आहेत ते 40 आहेत. अगेन प्रॅक्टिकल किंवा ओरलचे जे 10 मार्क्स आहेत असे टोटल 50 मार्क्सचा तुम्हाला पेपर काढायचा आहे. आता या ठिकाणी क्वेश्चन पेपर दिसत असेल. तुम्ही लिंकवरती जेव्हा जाल तेव्हा ती डाउनलोड करून घेऊ शकता. तर खूप छान पद्धतीने आता ओरल सेशनसाठी काय काय क्वेश्चन्स असणार आहेत. मग यामध्ये त्यांनी दिलेले आहेत काही क्वेश्चन्ससुद्धा या ठिकाणी विचारलेले आहेत. आता इथं काही सेंटेन्स रीड करायला तुम्ही सांगू शकता, ठीक आहे. आणि त्याच्याशी रिलेट करणारे काय करू शकता, क्वेश्चन्स तुम्ही विचारू शकता. पोयम जी काय आहे ती छान म्हणजे रिदमिक टोनमध्ये तुम्ही म्हणायला लावू शकता. आता रिटन वर्कमध्ये तुम्ही या पद्धतीने रिटन वर्कमध्ये तुम्ही या पद्धतीने एखादा चार्ट जो काही आहे तो तुम्ही कंप्लीट करायला देऊ शकता. किंवा मग एक चित्र दिलेलं आहे, एक मॅप दिलेला आहे, त्याच्यामध्ये काही ना इंडेक्समध्ये वर्ड्स दिलेले आहेत, ते तुम्हाला काय करायचे आहेत तिथं फिलअप करायचे आहेत. आणि खूप सोपा असा पेपर आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकत असाल संपूर्ण पेपर इथं दिलेला आहे. मग आता हा जो क्वेश्चन पेपर दिलेला आहे याचा जो संविधान तक्ता आहे तो या ठिकाणी दिलेला आहे बघा. यामध्ये ऑब्जेक्टिव्ह जे आहे 60 मार्क्सचे असणार आहेत ओरलला आणि डिस्क्रिप्टिव्ह हे 40. आता यामध्ये ना तुम्हाला 5 मार्क्समध्ये करायचं. क्वेश्चन एकच असणार आहेत. मी मगाशी आपण म्हटलं एखादी पोयम तुम्ही घेऊ शकता किंवा मग काही क्वेश्चन्स तुम्ही त्यांना विचारू शकता किंवा मग ते लिहायला देऊ शकता. अगदी सोपी वाक्य किंवा मग काही शब्द. आता रिटर्नमध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकत असाल की मार्क्स जे आहेत ते 3rd कॉलममध्ये दिसत असतील बघा. 9 मार्क्स असे ऑब्जेक्टिव्हला आहेत. त्याच्यानंतर शॉर्ट जे काही आन्सर असतील त्याला 21 आहेत. अजून तुम्ही या ठिकाणी 2 एसे त्यांना देऊ शकता. असे 50 मार्क्सचा जो काही पेपर आहे तुम्ही याचं जे काही इव्हॉल्युशन आहे ते करू शकता. तर या पद्धतीने तुम्ही इथं बघू शकत असाल की इथं हा जो तक्ता आहे तो फिल कसा करायचा आहे. मग इथं दिलेले आहेत बघा. इथं क्वेश्चन नंबर 1 to 10 असे क्वेश्चन्स दिलेले आहेत. मग तुम्ही याच्यामध्ये कुठले दिलेले आहेत तर मग नॉलेजचे बेसवरती या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह दिलेले असतील तर ऑब्जेक्टिव्ह 1 दिला आहे, 5 मार्क्सचा आहे. तर त्यांनी 5 मार्क्स टोटल मिळवलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल तर क्रिएटिव्ह बेसवरती एखादा क्वेश्चन टाकलेला असेल तर तो 5 मार्कांचा आहे. म्हणजे इथं ना हा तक्ता जो काही आहे तो अशा पद्धतीने तुम्ही भरून घ्यायचा आहे. तसं आता या ठिकाणी आपण अजून एक बघूयात म्हणजे उत्तरसूची असणारा जो काही पेपर आहे तर तो कोणत्या पद्धतीने असणार आहे. तर गणिताचा एक मी पेपर दाखवते या ठिकाणी. गणिताच्या पेपरमध्ये तुम्ही बघू शकत असाल की हा जो काही आहे तर या ठिकाणी गणिताच्या पेपरमध्ये सूचना दिलेल्या आहेत बघा. प्रात्यक्षिक आणि तोंडी प्रश्न या अनुषंगाने शिक्षकांसाठी काही सूचना त्यांनी दिलेल्या आहेत बघा. तुमच्या मनाने शाल किंवा साडी तुमच्या किनाऱ्यासाठी आकृतीबंध तयार करा. म्हणजे तुम्हाला काही सजेशन्ससुद्धा या ठिकाणी छान दिलेले आहेत. आपण आपली इनोव्हेटिव्ह आयडियाज या ठिकाणी क्वेश्चनसाठी वापरू शकतो कारण इयत्ता 5वीच्या गणितासाठी आहे. तर अशा पद्धतीने काही आकृतीबंधाचे प्रश्न 3 मार्कांसाठी वापरू शकता. प्रश्न असाठी बसाठी चौरस संख्या आहे किंवा काही आकृती असेल त्यांच्या संख्येसंदर्भातले किंवा आकृतीबंधासंदर्भातलेच प्रश्न तुम्ही 1-2 विचारू शकता पुन्हा. मग पुन्हा या ठिकाणी अजून काही सजेशन्स दिलेले आहेत वेगळे की मूळ संख्या, संयुक्त संख्या म्हणजे
ज्या काही संख्या संदर्भातले जे काही प्रश्न आहेत, मग नैसर्गिक संख्या असेल या संदर्भातल्या. मग आता इथं प्रश्न दिलेले आहेत बघा, म्हणजे ही प्रश्नपत्रिका तुम्ही बघू शकता. या अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका लेखी चाचणी जी आहे ती मुलांची या ठिकाणी काय केलेली आहे, घेतली गेलेली आहे. अशा पद्धतीने ही लेखी चाचणी जी आहे ती तुम्हाला घ्यायची आहे. आता ही झाल्यानंतर बरं का, आता ही जी लेखी चाचणी आहे तुम्ही हे सविस्तर जेव्हा वेबसाईटवरती जाल तेव्हा तुम्ही हे नक्की बघा. आता याचा जो काही संविधान तक्ता आहे तो अशा पद्धतीने असणार आहे. डाउनलोड झालं ते. आता या ठिकाणी याचा जो संविधान तक्ता आहे तो इथे तुम्ही संविधान तक्ता बघू शकत असाल. या पद्धतीने तुम्हाला बघायला मिळेल. एकदम डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे बघा संविधान तक्त्याची. तुम्ही अशा पद्धतीने थेट या पेजवरती ट्रान्सफर होत आहे. म्हणजे इथं तुम्ही काय करू शकताय, मार्क जे आहेत ते भरू शकताय. अशा पद्धतीने साईटवरती आल्या डाउनलोड पेज जर करून घेतलं तर तुम्हाला माहितीही छान पद्धतीने भरू शकता. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की याची जी काही एकूण उत्तर सूची जी आहे ती कशा पद्धतीने असणार आहे. सॉरी, हा उर्दू पेपर आला. इथं तुम्ही बघू शकत असाल की कशा पद्धतीने माहिती सांगितलेली आहे. तर प्रात्यक्षिकसाठी 3री आणि 4थीसाठी एकूण लेखी आणखीन तोंडी परीक्षेचे मार्क्स धरून 40-40 असे आहेत. पुन्हा 5वी आणि 6वीसाठी 50, आणखीन 7वी 8वीसाठी 60 मार्कांसाठी असणार आहे. पुन्हा आपण बघूयात पुढे या ठिकाणी काही सूचनासुद्धा शिक्षकांकरता, म्हणजे चाचणी नियोजनाकरता काही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. तुम्ही बघू शकत असाल की संकलित चाचणी 2चे पूर्वनियोजन, प्रात्यक्षिक चाचणी घेणे आणि माहितीचे संकलन अशा 3 टप्प्याचं नियोजन शिक्षकांनी इयत्तानिहाय आणि विषयनिहाय करायचं आहे. प्रात्यक्षिक म्हणजे प्रॅक्टिकल आणि तोंडी परीक्षा घेण्यासाठी लागणारे जे काही साहित्य आहे ते शिक्षकांनी चाचणी सुरू करण्यापूर्वी तयार ठेवावे. विद्यार्थी संख्येनुसार वेळेचे नियोजन करावे. मग पुन्हा तोंडी आणि लेखी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ द्यायचा आहे. अशा एकंदर सूचना चाचणीच्या अगोदर दिलेल्या आहेत, म्हणजे घेण्या अगोदर पूर्वसूचना आहेत. आणि चाचणीनंतर बघा काय सांगितलेलं आहे, तर त्याची गुणनोंदणी तक्ता जी काही आहे ती व्यवस्थित तयार करून ठेवायचं आहे. त्या गुणांचं विश्लेषण मी मगाशी दाखवलं ना संविधान तक्ता, त्यामध्ये तुम्हाला करायचं आहे. तुम्ही प्रश्नाचं स्वरूप काय दिलेलं आहे त्यानुसार आहे. आता इथं ही जी आपण मगाशी प्रश्नपत्रिका पाहिली त्याचं जे काही उत्तर सूची आहे ती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. तर विद्यार्थ्यांनी जर अशा पद्धतीने सोडवलेली असेल तर त्याला किती मार्क्स द्यायचे आहेत, तर 2 मार्कांचा प्रश्न आहे. मग 1-1 मार्कांचं विभाजन हे कशा पद्धतीने केलेले, प्रश्न अ, ब आणि क साठी तुम्ही बघू शकत असाल. प्रश्न क्रमांक 3, 4 या पद्धतीने. तर या पद्धतीने जे काही मार्क्स आहेत ते या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. हे झालं 5वीचं. तर तुम्ही या ठिकाणी 8वीचा ही जो पेपर आहे तो या ठिकाणी बघू शकत असाल. तुम्हाला संबंध या ठिकाणी प्रश्नपत्रिका, संविधान तक्ता आणि उत्तरसूची हे सगळं या ठिकाणी मिळून जाणार आहे. फक्त गरज आहे काय की थोडासा सराव मुलांच्याकडून करून घेणं. लक्षात ठेवा या ठिकाणी मी मागचा जो काही व्हिडिओ आहे जर तुम्ही बघितला नसाल तर तो जरूर जाऊन तिथं बघा. कारण यामध्ये गुणदान कशा पद्धतीनं करायचं आहे किंवा विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा काय घ्यायची आहे, काय सूचना दिलेल्या आहेत, या संदर्भातलं सगळं परिपत्रक आणि त्या सूचना या सगळ्यांबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी समजलेला असणार आहे. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शिक्षक मित्रमैत्रिणींच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. चला तर मग मी निरोप घेते. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.